सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर एकदम तणावाचं वातावरण पसरलेलं आहे। सांगण्याची गरज नाही तरी सांगतो, परभणीमध्ये जे घडलं तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रभर तणावाचं वातावरण पसरलेलं आहे। परभणीची घटना शांत होत नाही तर अजूनही आपल्या एक समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विडंबना करणारा दुसरा व्हिडिओ येतो। परभणीमध्ये ही जी घटना घडली यांनी पूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवलाय। भारतीय संविधानाचा अपमान भीम सैनिक कधीही सहन करणार नाही हे आपल्या भीम सैनिकांनी सर्वांनी दाखवून दिलंय। आणि सरकाराला हा ठाम एक निरोप दिलाय की भारतीय संविधानाचा आंबेडकरवादी कधीही अपमान सहन करणार नाही, मग तो कोणीही असो। असा जर व्यक्ती हातामध्ये पडला तर याची हीच अवस्था होणार, मग तो कोणीही असो। मग काही दिवसा अगोदर तर तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल गृहमंत्री अमित शहाचं, आंबेडकर 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 यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टिप्पणी केली होती। त्याच्यावर सुद्धा आपला आंबेडकरवादी समाज आक्रोश आहे, क्रोधामध्ये आहे। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व त्यांनी माफी मागावी ही आंबेडकर समाजाची मागणी आहे आणि मी त्या मागणीला समर्थन करतो। पण आजचा मुद्दा भावांनो, परभणीमध्ये भारतीय संविधानाची प्रतिकृती होती, तिचा एका नराधमाने विटंबना केली। या प्रकरणापासून पूर्ण महाराष्ट्र पेटला। अमरावती, अचलपूर, बुलंदपुरा या ठिकाणी स्थित असलेले बुद्धविहारामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक आहे। या स्मारकासमोर एका कोण्यातरी जातीवादी कंटकांनी त्रिशूल व इतर राख फेकण्याचं काम केलंय। पण अमरावती पोलीस प्रशासनाला समाज मागणी करतोय की लवकरात लवकर जे हे कृत्य केलंय या व्यक्तीचा तपास करावा व त्या नराधामाला त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी। परभणीमध्ये हे घडलं, अमरावतीमध्ये घडलं, सुरतमध्ये सुद्धा अशाच घटना घडत येतात। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती केली गेलेली टिप्पणी गृहमंत्र्याद्वारे याच्या विरोधामध्ये सुरतमध्ये सुद्धा रिंग रोड इथे स्थित असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ प्रचंड बहुमताने आपले भीमसैनिक उपस्थित होते। गृहमंत्र्याने माफी मागावी हीच आंबेडकर समाजाची मागणी आहे। पण जी घटना घडली अमरावती येथील, अमरावतीमधल्या काही व्हिडिओ क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला दर्शवितो। ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघावा। वाळू नका रे फालतू समजून सांगितलं। साहेब त्याला पाय नका लावू, त्याला काहीच नका करू। खाली जा, किती तुमचं काम करा। हे राखी फेकली तिथे, हे राख आम्ही फेकली का? हे राख कोणी फेकली? हे राख फेकली आहे सगळी तिथं। भावांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं की अमरावती येथे स्थित असलेलं बुलंदपूर या ठिकाणी बुद्धविहार आहे। त्या बुद्धविहारामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक आहे। आणि या स्मारकासमोर कोणीतरी राख फेकलेली आहे आणि त्या ठिकाणी त्रिशूलाचं चित्र कोरलेलं आहे। पण ज्या नराधमाने हे सर्व कृत्य केलं असेल, राख फेकली असेल, अमरावती पोलीस प्रशासनाला फक्त एवढीच मागणी की लवकरात लवकर या नराधमाचा तपास करावा आणि याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला शिक्षा द्यावी। कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पूर्णपणे संतापलेला आहे।
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिवसेंदिवस असा महाराष्ट्रामध्ये अपमान होत चाललेला आहे, तर अजून आम्ही आमच्या भावाला, एखाद्या आया बहिणीला गमावू इच्छित नाहीये. त्यासाठी पोलीस प्रशासनाने अशा घटना घडू देता कामा नाही, याचा लवकरात लवकर खुलासा करावा. तर भावांनो, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.